सो गाईज वेलकम टू फ्रेश ब्लॉग. आता तो माझ्या क्यूटशा बेबीला भेटायला कांदिवलीला. पहिली ट्रेन पकडली दादरला पोहोचलो. ए ए ए वेड्या आतो वाट नॉनसेन्स ढकलू काय रे तुला वेडा. मग मला पकडायची होती बोरिवली ट्रेन. मग प्लॅटफॉर्म चेंज केला आणि फायनली बोरिवली ट्रेन भेटली. मग बसलो आणि दरवाजात उभं राहिलो कारण मन करत होतं जीव द्यायचं. मग आठवलं 26 जानेवारी येते. मग देऊ त्याच्यासाठी फाशी देऊ. थांबलो जरा. मग पोहोचलो कांदिवली स्टेशनला. मग भाऊ येणार होता न्यायला. मग तो आला आणि बसलो रिक्षामध्ये आणि फायनली पोहोचलो माझ्या बेबीच्या घरी. एवढं भारी वाटलं ना भेटून. कसली क्यूट आहे ना. मग तिच्यासोबत खेळलो. मग ती टॉय सोबत खेळायला लागली. त्याच्यानंतर निघालो. इकडे जवळपास माझे फ्रेंड्स राहतात तर त्यांना भेटायला गेलो. पोहोचलो रघुलीला मॉलला. मॉल खूप छान आहे. जर स्टेशन पासून प्रायव्हेट ऑटो पकडला तर फक्त आणि फक्त 30 रुपयामध्ये तो तुम्हाला इथे येऊन सोडणार. मग आतमध्ये गेलो. हे आहेत धनू आणि सुचिता माझे खूप चांगले फ्रेंड्स. त्यांच्यासोबत मॉल फिरायला गेलो. गर्ल्स हे का दिमाग सोडीला डोकाच नाही. जाऊ दे. याला हीच जागा म्हटली अरे पबजी खेळायला. ए वेड्या आई बोलवते घरी. चाल निघ. कोणता आवडला? तर धनू 2 दिसली. धनूची स्कूल मधली बेंच पार्टनर. 19 दिस का तर फरक आहे. उकल रान ए ए ए वेड्या आस्केटन केला असतास ना आमचा नॉनसेन्स. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? मग धनूला हा छोटा बेबी दिसला. ही थांबते का? ही पण एक बच्चीच आहे. लागली खेळायला त्यासोबत. नंतर आम्ही पोहोचलो नेताजी सुभाषचंद्र बोस गार्डन मध्ये. आतमध्ये एंट्री केली तर लाजवाब नजारा. क्या बात आहे. सुंदर होतं गार्डन. मग धनू विचारते तू व्लॉग कसा बनवतो रे. तिला बोललो काय नाही फक्त कॅमेरा पकडायचा आणि मनात येईल ते बोलायचं. 125 126 127 तीनच मारले बेमट्याने. एका जागेवरती रेस्ट करायला बसलो. एका थांबतायत का बोलते व्हिडिओ बनवायला. चल बोललो गेलो व्हिडिओ बनवायला. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.